नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे की लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या EKYC नंतर 54 लाख महिलांना यादीतून बाहेर काढलेले आहे आणि त्यांना मिळणारा 1,500 रुपयांचा लाभसुद्धा हा कायमचा बंद झालेला आहे। आता यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहे, संपूर्ण माहितीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना EKYC अनिवार्य करण्यात आलेली होती। ही EKYCची मुदत संपल्यानंतर आता एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांचा लाभ देण्यात येते। या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे। योजनेचा लाभ हा केवळ निष्कर्षात बसणाऱ्या महिलांना मिळावा यासाठी सरकारने लाभार्थ्यांना EKYC बंधनकारक केलेले आहे। या EKYCची मुदत वाढवून देण्यात आली होती, पण आता EKYCची मुदत संपल्यावर एक धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना EKYC करणे बंधनकारक केले आहे, मात्र काही लाभार्थ्यांनी EKYC करताना चुकीचा पर्याय निवडला होता। त्यानंतर आता लाभार्थ्यांना दुरुस्तीसाठी मुदत देण्यात आली। या KYC दुरुस्तीला 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढसुद्धा देण्यात आली होती। म्हणजेच ज्या महिलांना आपल्या EKYC करण्याची 30 एप्रिलपर्यंत दुरुस्ती करणे अनिवार्य होते, आता ही मुदत संपलेली आहे। आणि ही मुदत संपली असून तरी एक मोठी माहिती समोर येत आहे। काही माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार EKYC दुरुस्ती करण्यासाठी मुदत संपल्यानंतर आता 1,89,00,000 महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरल्या आहेत। मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत 68 लाख महिलांनी आपली EKYC दुरुस्ती केली नव्हती। आता या एप्रिलमध्ये 14 लाख लाभार्थी महिलांनी EKYCमध्ये दुरुस्ती केली आहे। या महिलांनी आधी चुकीची सरकारी कर्मचारी आहोत असे नोंदवले होते, पण आता त्यांनी दुरुस्ती केल्याने त्या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत। म्हणजे 54 लाख महिलांनी दुरुस्ती न केल्याने त्या अपात्र ठरल्या आहेत। मात्र सरकारकडून अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही। परंतु एवढा मोठा 54 लाखचा आकडा हा लाडक्या बहिणीसाठी खूप मोठा धक्का बसलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने नव्याने नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे। मात्र EKYC करताना काही त्रुटी राहिल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी ही वाढ करण्यात आलेली होती। आता ही मुदत संपली असून EKYCच केली नाही किंवा EKYCमध्ये दुरुस्ती केली नाही अशा महिलांना 1,500 रुपयाचा लाभ आता कायमचा बंद झालेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अधिक माहितीसाठी महिलांचा व बालकल्याण विकासाच्या 181 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा। या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधून आपली तक्रार दाखल करू शकता। तसेच आपल्या मनातील प्रश्नाची उत्तरे हे पण मिळवून घेऊ शकता। महिलांनी या तक्रारी आणि शंकाचे निवारण करण्यासाठी सरकारने 181 या महिला हेल्पलाईन क्रमांकावर विशेष कक्षाची स्थापना केली आहे। या हेल्पलाईनवर फोन करून महिला योजनेशी संबंधित कोणत्याही प्रश्नाचे निवारण करू शकतात। या हेल्पलाईनवर कॉल ऑपरेटर्सना योजनेच्या तांत्रिक बाबींशी विश्लेषण करून प्रशिक्षण देण्यात आले आहे, जेणेकरून ते महिलांना अचूक मार्गदर्शन करतील आणि त्यांचे प्रश्नाचे निवारण करतील। तुमचा हप्ता हा रखडला असेल तर फॉर्ममध्ये दुरुस्ती कशी करायची अशा सर्व प्रश्नाची उत्तरे या एका नंबरवर तुम्हाला मिळतील। ही हेल्पलाईन सुविधा महिलांसाठी पूर्णपणे मोफत करण्यात आलेली आहे। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचं आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती। महाराष्ट्रातील महायुती सरकारने 28 जून 2000 रोजी या योजनेचा मान्यता दिली। या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयाचा असा आर्थिक DBTद्वारे देण्यात येत आहे। यानुसार लाडक्या बहिणींना प्रतिमाह 1,500 रुपये देऊन त्यांना बळकटी देण्याचे काम राज्य सरकारने केलेले आहे। परंतु आता लाडक्या बहिणी 54 लाख हे अपात्र ठरलेले आहे। त्यानुसार 54 लाख लाडक्या बहिणी अपात्र यादीमध्ये आहे किंवा नाही घेण्यासाठी पुढील व्हिडिओची शंका निवारण करू शकता। म्हणून येणाऱ्या व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि धन्यवाद।